बाही लांबी आहे 22 अधिक 7 इंच 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि छाती 34चा चौथा छातीची बाहीगडी घेतलेली आहे. छातीचा चौथा हिस्सा कॅप हाईट 4 इंचाचे घेऊन 1.5 इंच आतमध्ये घेतला आहे आणि काटकोनातून 3.5 इंच आणि 4.5 इंचाचा पॉईंट घेऊन माशीचा आकार देऊन घेतलेला आहे. बाहीचा बंद बाजूने 2 इंच घ्यायचं, माशीचा आकार देऊन घेतलेला आहे आपला आणि पूर्ण साईडनं बॉक्स तयार करून घ्यायचा आणि बॉक्स झाल्यानंतर आपली फिटिंगची मार्किंग प्लस 1.5 इंच घ्यायचं आणि क्रॉस टिप मारून घ्यायची आणि मार्किंगच्या बाजूवर एक आपण टिप मारून घेणार आहे. आपली जेवढी मार्किंगची बाजू आहे आपली फिटिंगची त्याच्यावर एक टिप घेतलेली आहे. आता बाजूनी कटिंग करून घ्यायची. आता मच्छी कटवरचा आकार आपण कट करून घेणार आहे. आपला मच्छी कट करून झालेला आहे. आता बाही खोलायची आणि 2च आकार घेऊन आपले कट करून घ्यायचे, खोल बाजूचे आकार पुढील भागाचे. आपली बाही लांबी चुडीची बाही लांबी आपली तयार झालेली आहे. आता आपण मागील आणि पुढील बॉडीचं माप टाकत आहे अंब्रेला घेराच्या. आता पूर्ण मागील आणि पुढील बॉडीचं माप घेऊन घेतलेलं आहे, बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता आपण शोल्डर घेतले 5.5 आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 आणि पुढील गळा घेतला आहे 7 इंचाचा आणि पुढील गळा गोलच आहे आणि मागील गळा घेतलेला आहे 9 गळा घेतला आहे. मागील गळा पण गोल घेतलेला आहे आणि मुंडा घेतलेला आहे 6 सव्वा मुंडा टाकला आहे मी. 34चं माप आहे आणि प्लस पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. काटकोनातनं गळा डीप असल्यामुळे 1 इंच घेतलेला आहे आणि पुढील मुंडा पण 6.25 टाकून घेतलेला आहे आणि छातीचा चौथा प्लस 2 इंच घेऊन मार्किंग ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपलं माप टाकून झालेलं आहे मागील पुढील भागाचं. आता आपण कटिंग करून घेणार आहे. आता मागील गळा आपला कटिंग चाललेला आहे डायरेक्ट. आता आपण पुढील गळा पण कापून घेणार आहोत. आता शोल्डर कटिंग करून घेऊन पुढील भागाचा मुंडा कापून घेणार आहे. आता मागील भागाचा मुंडा पण कटिंग करून झालेला आहे. आपली बॉडी कटिंग करून झालेला आहे. आता आपण अस्तर पण कटिंग करून घेतलेला आहे ज्याच त्या मापावर पुढील आणि मागील भागाच्या. आता घेरासाठी आपण 4थी घडी टाकलेली आहे आणि कमरचा 1/2 हिस्सा करून आपण घेराचा आकार देऊन घेतलेला आहे कमरेचा आणि कमर आहे 34 अधिक 1 इंच 35 घेतलेली आहे आणि पूर्ण राऊंडला कमरच्या मापाकडे फिरवत आणि घेराच्या मापाकडे फिरवत आपण घेर घेतलेला आहे. घेराचे आकार टाकून घेऊन झालेला आहे आपला पूर्ण. आता घेराची मार्किंग करून घ्यायची आपली. 4 घडी आपल्या टाकलेल्या आहेत घेराच्या. दोन्ही भाग घेराचे एकत्रच टाकलेले आहेत मागील पुढील. आता आपण कमरेच्या बाजूने घेर कापून घेणार आहे. आता घेराची आपली कटिंग चाललेली आहे. आपला घेर कटिंग करून झालेला आहे. 4 घडी आपण एकत्रच टाकले होते माप मागील पुढील भागाचे. आता हा घेर अस्तर पण आपला कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यावरच आणि 9 मीटरचा आपण घेर टाकलेला आहे. 9 मीटरचा घेर टाकून झालेला आहे. आता पुढील गळा आपण शिवून घेणार आहे. पुढील गळा आपला शिवून चाललेला आहे.
आता मध्ये मध्ये नॉच मारून घ्यायची. नॉच मारून घेतल्यानंतर अस्तरच्या बाजूवर आपण ढापटीप मारून घेणार आहे. अस्तरच्या बाजूवर आपण ढापटीप मारून घेतल्यानंतर अस्तरच्या बाजूवर आपली ढापटीप मारून झालेली आहे. गळ्याच्या बाजूला कापड खूप लुसलुशीत असल्यामुळं ढापटीप मारून घेतलेली आहे. आता मुंड्याच्या बाजूचं आपलं शिवून घ्यायचं चाललेलं आहे. आता मुंड्याच्या बाजूचं आपलं शिवून घेतलेलं आहे. दुसऱ्या मुंड्याच्या पण बाजूला आपण टीप मारून घेत आहोत. दुसऱ्या बाजूला पण आपली टीप मारून झालेली आहे. आता बगलच्या बाजूला टीप मारून घेऊन पाची बोटाच्या सहाय्यानं कापड सॉफ्ट करून घ्यायचा आणि हात फिरवत फिरत त्याच्यावर टीप मारून घ्यायची. म्हणजे झोळ आला नाही पाहिजे कापडला वगैरे, असा कापड सॉफ्ट आला पाहिजेच. आता पुढच्या बॉडीचा आपला अस्तर लावून झालेला आहे कम्प्लिटली. आता मागील भागाचा आता आपला गळा, मागील भागाचा गळा आपला आता शिवून घ्यायचा चाललेला आहे. मागील भागाचा गळा आपला शिवून झालेला आहे. त्याच्यावर मध्ये मध्ये नॉच मारून घ्यायचे. नॉच मारून घेतल्यानंतर शिवलेला कापड अस्तरच्या बाजूला टाकून ढापटीप घ्यायची. आपली ढापटीप मारून झालेली आहे. आता गळ्याच्या बाजूवर आपण टीप मारून घेणार आहे. आता गळपट्टी आपण लावलेली नाही, पलटून घेतलेली, लेस लावायची आहे म्हणून. आता गळ्याच्या बाजूची आपली टीप मारून झाल्यानंतर, लेस लावून झाल्यानंतर आता दोन्ही भागाची आपली लेस लावून झालेली आहे गळ्याची आणि शोल्डर आपला जोडवायचं चाललेलं आहे. शोल्डर जॉईंट करून घेतल्यानंतर शोल्डरला 2 टीप मारून घेतलेले आहेत. मागील पुढील गळ्याची लेस लावून झालेली आहे. आता आपण खोल आकार बघून पुढील भागाला खोल आकार लावून बाही लावून घेणार आहे. बाहीला आपण अस्तर लावलेलं नाही आहे. मध्ये करून बाही ठेवून चेक करायची अगोदर, मग बाही लावून घ्यायची. आपली प्रॉपर बाही बिलकुल उरली पण नाही आणि कमी पण पडलेली नाही आहे. बरोबर बाही आपली बसलेली आहे. आता दुसऱ्या बाजूची बाही आपण लावणार आहे. मागील भागाला उंच आकार घ्यायचा आणि पुढील भागाला खोल आकार घेऊन बाही लावून घ्यायचं. तर आपली बाही लावून झालेली आहे. आता हाताच्या बॉटमचे 2 टीप मारून घ्यायच्या. हाताच्या बाजूला दोन्ही टीप आपले मारून झालेले आहेत. अर्धा इंचाचं फोल्ड केलेलं आहे हाताच्या बाजूला आणि 2 टीप मारलेले आहेत. आता घेर आपलं जसं साडीच्या मिऱ्या घालतो तशा आपण चेक करायच्या आणि खाली पण मिऱ्यासारखं मोजून घ्यायचं आणि जो भाग खाली आलेला आहे तो बरोबर धरून आपला जो जास्त खाली लोळतोय तो कट करून घ्यायचा. आता बघा आपण बरोबर आलेला आहे, एकदम कट करून घेतला आहे आकार. आता बॉडीला आपला घेर लावून चाललेला आहे. आणि मागील भागाचा पण आता आपला घेर लावून चाललेला आहे. आता आपण धापटीप मारणार आहे. जे आता कमरेतली बॉडी जॉईंट होती तिथं आपण धापटीप मारली म्हणजे शिलाई सॉफ्ट बसते. मागील पुढील भागाला धापटीप मारून आपली झालेली आहे. दोन्ही भागाची ढापटीप झालेली आहे. आता आपले घेराला लेस लावून घेत आहोत. 9 मीटर कापडचा घेर आहे. 9 मीटरचा बंच आणला होता लेसचा, तेवढा कम्प्लिटली लागलेला आहे लेस.
कम्प्लिटली लागली. आता दंडघराचं मार्किंग, मध्यभागाचं मार्किंग घ्यायचा आणि बॉटमचं मार्किंग घ्यायचं हाताचं. 3-4 जागी फुलबाईची मार्किंग घेऊन फिटिंग करून घ्यायची आणि जेवढं आपण माप होता तेवढा 2 इंच शिलाईत मिळून घ्यायचं. घेतलेला तेवढी मार्किंग करून घ्यायची आणि आपला ड्रेस रेडी झालेला आहे तयार. तुम्ही पाहू शकता.